भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यातील अड्याळ येथे आज महिला ग्राम संघाचा लोकार्पण सोहळा आमदार नरेंद्र भोंडेकर भंडारा पवनी विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते पार पडला। सोहळा पार पडल्यानंतर नागरिकांनी नगरपंचायत बनणार का हा प्रश्न केल्यावर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी अड्याळ नगरपंचायत बनणार असे ठोस आश्वासन दिले व गावातील कोणतेही काम बंद होणार नाही असे सांगितले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज नितीन वरगंटीवार, तालुका प्रतिनिधी अड्याळ। तुमचा अधिकारी येईल, सीओ या सगळे होणार आहे, तर नक्कीच तुमचा हा ऑलरेडी तुम्हीच मागणी केली, मी केलं असं नाही, तुम्हीच मला मागणी केली होती म्हणून मी तो समोर आता खूप समोर आलो। आता मला असं वाटते का थोडासा मन अजून मोठा करून त्याला आपल्याला एक पाऊल आता समोर जावं लागणार आहे। आपण जल पर्यटनाचं मला केंद्र मागितलं तर तो सुद्धा आपण मंजूर केला, सरकारमध्ये आपण पाहिलेला आहे, त्याचं सुद्धा आपल्याला काम आता सुरू करायचं आहे, कारण निधी मंजूर झाली आहे, 3.5 कोटी रुपये आले आहेत आणि त्याचं काम सुरू करायचं आहे, त्याच्यात अजून पैसे टाकू आपण आणि तो एक मोठं जल पर्यटनाचं केंद्र आपल्याला करता येईल। आणि हे अड्याळ आणि नक्कीच मला माहिती आहे सगळ्यांची इच्छा आहे की तो तालुका व्हायला पाहिजे। तो तालुका मला सुद्धा इच्छा आहे, माझी सुद्धा इच्छा आहे की जेव्हा राज्याच्या जिल्हे बदल होतील, तालुके बदल होतील, तर हा 100% बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।